व्हॉट डू टीनेजर्स थिंक की सोशल मीडिया काय आहे? इनफॅक्ट टीनेजर्स डोंट थिंक ओनली. व्हेरी ट्रू. बिफोर युझिंग सोशल मीडिया दे डोंट थिंक ओनली. ते कसलाच विचार करत नाहीत. आणि जेव्हा विचार करायला लागतात तोपर्यंत बऱ्यापैकी वेळ निघून गेलेली असते किंवा डॅमेज ऑलरेडी झालेलं असतं. आता नेगेटिव्ह गोष्टी आणि त्याचा मेजरली इम्पॅक्ट कोणत्या स्टेजपर्यंत पडतो आणि तुम्ही कशा पद्धतीचे केसेस पाहिलेले आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा सर. ओके, एकाच प्रश्नात खूप सारे प्रश्न विचारलेस तू. सो एक साधं गणित आहे बघ. ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ना सहसा त्या आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे नेतात आणि ज्या ऑटोमॅटिकली होतात त्या सहसा निगेटिव्ह गोष्टी असतात. ओके. सहसा जे आपण काही न सांगता आपलं मस्त करत राहतो, एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यात, हे असं झालं की समजायचं की हे थोडंसं निगेटिव्ह पार्ट आहे. दिस इज ग्रॉस, दिस इज व्हेरी व्हेरी ग्रॉस. आणि इवन सोशल मीडियाचा यूज करायला सुद्धा आता जर तू मधला जो कोविड काळ किंवा पोस्ट कोविड काळ जर तू बघितलास तर त्यावेळेस बरेचसे स्कूलिंग्स हे ऑनलाईन व्हायचे. बरोबर. ओके. तर पोरं काय करायचे, मस्त तर ते लेक्चर सुरू असतं एका विंडोमध्ये आणि दुसऱ्या विंडोमध्ये चॅटिंग सुरू असते. इकडे काय आलं, काय रिप्लाय आला, फेसबुकवर कोणी काय पॉपिंग्स आले, ते सगळं बघणं पॅरलली. आता हे जे त्याला करावं लागतं ते पॉझिटिव्ह भाग आहे आणि जे ऑटोमॅटिकली होतं त्याच्याकडनं तो निगेटिव्ह भाग आहे. इन शॉर्ट. ओके. अजून बऱ्याच गोष्टी होतात पण ठीक आहे. हां. आणि तू जर आणखीन स्पेसिफिक मला विचारशील की निगेटिव्ह बाब काय आहे जी कोणालाच दिसत नाही पण ज्याचे इम्पॅक्ट्स खूप काळानंतर कळतात, हां, ते म्हणजे एक ढोबळरित्या द मोर यू यूज स्क्रीन द लेस यू यूज युअर ब्रेन. या. ओके. हे गणित सगळ्यांनी लक्षात ठेवावं. कारण ते स्क्रीन काय करतं तुम्हाला, स्क्रीन इज ते पॅसिव्ह तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतं, ते चॅनलाइज करतं, स्टिम्युलेट करतं ब्रेनला आणि एक रेडीमेड साच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्रेनला राहण्याची सवय लावतं, विच इज व्हेरी 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 डेंजरस. आणि ब्रेन ॲज अन ऑर्गन हा असा एक अवयव आहे आपल्या शरीराचा जो एका फिक्स साच्यात सहसा बसत नाही, ज्याला आवड नाही. इनोव्हेशन्स क्रिएटिव्हिटी हे ब्रेनचे क्वालिटीज आहेत आणि नेमका डॅमेज हा स्क्रीन किंवा सोशल मीडिया या ॲस्पेक्ट्सवरती करतो. सो बेसिकली कोणत्याही व्यक्तीची प्रोडक्टिव्हिटी हा डिस्ट्रॉय करून टाकतो इन द लाँग रन. ओके. सो हे याच्यापासून खूप सावध राहायला हवं आपण सर्वांनी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी सोशल मीडिया करते, तुला काय वाटतं का बरं यूज करतात सोशल मीडिया? तर आयडियल उत्तरं देऊ नकोस. व्हॉट डू यू फील? हॅपी. हां, एक्झॅक्टली हॅपीनेस किंवा ज्याला आपण म्हणू ग्रॅटिफिकेशन किंवा तुमच्या टीनेजर्सच्या भाषेत आपण किक म्हणूयात त्याला. ओके. छोटीशी इन्स्टंट क्विक किक. ओके. सो हे सोशल मीडिया काय करतं की वाट बघायची नौबत येऊ देत नाही तुमच्यावरती, ते तुम्हाला लगेच क्विक किक देऊन टाकतं. आणि हे अशी किक जेव्हा आपल्याला भेटते तेव्हा आपल्याला छान वाटतं थोड्या वेळासाठी, हो की नाही? सो त्या किकची लाईफ ना, इफ यू टेक अल्कोहोल त्या किकची लाईफ साधारण एक 2-2.5 तास असते. इफ यू स्मोक अ सिगरेट त्याची लाईफ एक साधारण 1 घंटा असते. आणि सोशल मीडियाच्या किक्सची लाईफ फ्यू मिनिट्स असते. म्हणून परत थोड्या वेळाने आपल्याला ते काढावंसं वाटतं, बघावंसं वाटतं, काही आलेत का मेसेजेस, कोणी काही रिप्लाय केला आहे का. आता याला आपण इन शॉर्ट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणूया. तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनने काय होतं, व्यक्तीचा पेशन्स कमी होतो, वेट करण्याची टेंडन्सी त्याची राहत नाही. त्याला सगळ्याच गोष्टी जशा सोशल मीडियावर लगेच मिळतात तसंच त्याला तो एक्सपेक्ट करायला लागतो की रिअल लाईफमध्ये पण असंच व्हायला पाहिजे. हे नकळत होतं. हे दिस हॅपन्स ॲट द लेवल ऑफ सबकॉन्शियस. आणि ही सवय जेव्हा आपण रिअल लाईफमध्ये लावतो किंवा हेच एक्सपेक्टेशन्स आपण रिअल लाईफकडून ठेवतो, तर रिअल लाईफ अशी नसते. रिअल लाईफमध्ये गुड टाईम्स असतात, बॅड टाईम्स असतात, बॅड पॅचेस येतात तुमच्या लाईफमध्ये, जेव्हा तुम्हाला खूप काळ वेट करावं लागतं, खूप काळ होप्स ठेवावे लागतात, डिस्पाईट ॲडव्हर्सिटीज होप्स ठेवावे लागतात. आणि ह्या क्वालिटीज मग नाहीशा होतात त्या व्यक्तीकडनं. आणि म्हणून जे लोक जास्त सोशल मीडिया यूज करतात ते लोक प्रोन असतात डिप्रेशनला, अँझायटीला, कारण ते लोक लवकर फ्रस्ट्रेट होतात, लवकर हताश होतात, अँड देन दे लँड अप इन टू डिप्रेशन.
वाव. सो हे 2 मेजर डॅमेजिंग फॅक्टर्स आहेत, सटल बट मेजर. सगळेजण इंस्टाग्राम डिलीट करा रे आजच्या आज. नाही डिलीट करायची गरज नाही, सांगतो त्याचा उपाय. थर्ड गोष्ट काय असते, सोशल मीडियाकडनं ही जी किक मिळते, जसं आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, इट इज ऑलवेज लेस रिवॉर्डिंग. ती छोटीशी असते, पण ती छोटीशी किक मिळवण्यासाठी खूप काही करत राहावं लागतं, कॉन्स्टंटली करत राहावं लागतं. वर्सेस एखादा फुटबॉल मॅच तू खेळलास आणि तो जिंकलास, तर त्यातनं जी किक राहते मिळते ती खूप काळ टिकून राहते. आता जसं तू माझा व्हिडिओ शूट केला आणि तुला 10 लोकांनी येऊन म्हणलं, सामर्थ्य यू हॅव डन अ ग्रेट जॉब, फर्स्ट क्लास व्हिडिओ शूट केला, तर त्याची किक एकदम छान राहते, कॉन्फिडन्स लेवल वाढतो. दिस इज नॉट ट्रू विथ सोशल मीडिया किक. तर दिस इज अ डिफरन्स बिटवीन द 2 किक्स. म्हणून सोशल मीडिया वापरताना यू हॅव टू बी कॉशियस. याच्या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत. लॉट्स ऑफ एक्स्ट्रा मरायटल, प्री मरायटल, सगळ्या प्रकारच्या अफेअर्सची सुरुवात आजकाल सोशल मीडियावरच होते. एखादी इंटरेस्टिंग केस सांगा ना सर तुमच्याकडे अशी आलेली, जी की लाईक तुम्हाला अजून पण आठवते. ओके, सो केस एका लेडीची आहे. ओके, एक ॲम्बिशियस लेडी, इगोइस्टिक लेडी. इगोइस्टिक म्हणण्यापेक्षा जिला स्वाभिमान जेव्हा थोडासा सेल्फ सेंटर्ड, मोर ऑफ अ सेल्फ सेंटर्ड लेडी होती, न्यूली मॅरिड कपल. तर त्यांचे थोडेसे डिस्प्यूट्स व्हायचे हजबंड वाईफमध्ये. आता ऑफकोर्स होतातच, कुरबुर थोड्या बहुत होतात सगळ्यांमध्ये. आणि ते डिस्प्यूट्स ती डायजेस्ट नाही करू शकले. ते डिस्प्यूट्स मेजर नव्हते कधीच. जेव्हा त्यांनी मला शेअर केले हे सगळे डिस्प्यूट्स, सो मेजर नव्हते. आणि त्यांना पर से सेक्शुअल प्रॉब्लेम्स पण नव्हते. सेक्शुअल लाईफ वॉज व्हेरी गुड पर से त्यांची. पण मग हिला काय व्हायचं, या बाईला भांडण झालं की तिला राग यायचा, खूप राग यायचा, अपमान वाटायचा. आणि मग तिला तो अशी कुडंट हँडल दॅट अँगर. आणि मग ते अँगरपासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी काय करावं असं तिला व्हायचं. तर सोबत आपला तो छोटा टूल असतो ज्याला आपण सगळेजण मोबाईल म्हणतो, तर त्याचा वापर तिने सुरू केला. इंस्टाग्राम, फेसबुक आणि हे लोक जे फेसबुकवाले, इंस्टावाले किंवा कुठलेही सोशल मीडियावाले फार हुशार असतात आपल्यापेक्षा. त्यांच्याकडे AI सारखी टेक्नॉलॉजी असते. त्यांना लगेच कळतं की हा माणूस काय करतोय, याच्या गरजा काय आहेत. तर तिच्या गरजाही कदाचित त्या एक्सपर्ट्सनी ओळखल्या आणि त्या प्रकारचे पोस्ट्स किंवा नोटिफिकेशन्स त्यांना यायला लागले. सो त्या जाळ्यात ती अडकत गेली. आणि हे जाळं अगदी अभिमन्यूच्या चक्रव्यूहासारखं असतं. जाताना माणूस सर जातं आणि मग ॲट अ सर्टन पॉईंट त्याला लक्षात येतं की आपण अडकलो आहे. हिचं देखील तसंच झालं. चॅटिंग सुरू झाली. डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर तिने सुरुवात केला. मग सोशल मीडियाच्या वापरमधनं ती हळूहळू चॅटिंग्सकडे गेली. चॅटिंग्सकडनं हाय हॅलो व्हायचं आणि मग तिथून पुढे डिस्कशन्स व्हायचे. आणि वी ऑल नो की समोरचा माणूस जो आपल्याशी बोलतोय तो कसा आहे, काय आहे, हे काहीही कळत नाही आपल्याला. किंवा नेमकी तोच बोलतोय का, तसा मित्र बोलतोय, माणूस बोलतोय, बाई बोलतीये का तृतीय पंथ बोलतोय, हे पण कळत नाही आपल्याला. पण वी जस्ट गेट कॅरीड अवे विथ द डिस्कशन. आणि जे फ्रॉड लोक सहसा खूप स्तुती करतात बरं का तुमच्या चॅटिंगमध्ये आधी, आणि त्या स्तुतीला हे लोक बळी पडतात, जे लोक असे सेन्सिटिव्ह असतात, हर्ट झालेले असतात. तर ही लेडी पण तशीच बळी पडली. आणि हळूहळू अशी सोशल मीडियावरनं ओळख झाली, एका व्यक्तीशी जवळीक झाली, फोन कॉल्स झाले. अँड देन शी लँडेड अप इन टू मीटिंग दॅट पर्सन, हॅविंग फिजिकल कॉन्टॅक्ट्स विथ हिम. आणि तेव्हा तिला सुरुवातीला खूप छान वाटलं की बाबा मला जे नव्हतं भेटत इकडे हजबंडकडनं ते मला इकडनं भेटायला लागलं. बट लेटर ऑन आफ्टर फ्यू मंथ्स, खरी पर्सनॅलिटी तर आज न उद्या कळणारच आहे, तिला देखील ती कळाली. आणि मग प्रचंड भांडणं झाले आणि त्यांनी तिला सोडून दिलं. आणि तो गिल्ट आणि फ्रस्ट्रेशन ती सहन नाही करू शकली. सो तिला ते एक गिल्ट ते पण होतं की बाबा आपण इतकं पुढे गेलो आणि एवढ्या मोठ्या चुका झाल्या आपल्याकडनं, आता आपण काय करणार. सो फायनली शी अटेम्प्ट केला. त्यातनं लकीली ती सर्वाईव्ह झाली. आणि मग तिला तिच्या हर हजबंड वॉज रिअली केअरिंग, सपोर्टिंग. इतकं सगळं कळाल्याच्या नंतरसुद्धा तो अगदी शांत राहिला. त्यांनी तिला सायकॅट्रिस्टकडे म्हणजे आमच्याकडे घेऊन आला आणि हे सगळ्या गोष्टी काउन्सिलिंगमध्ये तिने रिव्हील केल्या. सो
तिचे दॅट वॉज अन आय ओपनर फॉर हर. जेव्हा हजबंडची जेव्हा सुरुवातीचं डिस्प्यूट्स जेव्हा झाले तेव्हा तिने जे ग्रह बनवले हजबंडचे आणि नंतर जसं हजबंडनी तिला हेल्प आउट केलं. सो मला हे म्हणायचं आहे की रिअल रिलेशनशिप्समध्ये अप्स अँड डाऊन्स होतात, तर त्याचा इम्पॅक्ट लगेच होऊन या अशा गोष्टींकडे तुम्ही जायला नको. यू शूड प्रोटेक्ट युअर सेल्फ. तुमच्या चॅटिंगवरनं ते तुम्हाला पॉपिंग्स देतात, ॲड्स येतात, एन नंबर ऑफ ॲप्स आहेत, ते तुम्हाला गुरफटून टाकतात या सगळ्या गोष्टींमध्ये. डे इन अँड डे आऊट मी ऑन अन ॲव्हरेज आठवड्याभरातनं 2 ते 3 एक्स्ट्रा मॅरिटलचे केसेस आमच्याकडे येतात. अँड दिस इज अ व्हेरी सॅड स्टोरी ऑफ इट. सो आय वॉन्ट एव्हरीवन टू बी लिटल कॉशियस अबाउट इट. सो सर, कम्पॅरिझन ट्रॅप हा खूप जास्त पाहायला गेलेला फिनॉमिना आहे सध्या टीनेजर्समध्ये मोस्टली, आणि तो कसा सोशल मीडियामुळे अजून मॅग्निफाय झाला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप काही वाटतं मला. एक एक गोष्ट सांगतो तुला. ओके. सो आता यात 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्या एकत्र आल्यात. वन इज कम्पॅरिझन आणि वन इज सोशल मीडियाने ते कम्पॅरिझन कसं मॅग्निफाय केलं. ओके. सो आधी आपण थोडंसं कम्पॅरिझनबद्दल समजून घेऊयात. कम्पॅरिझन काय असतं एक्झॅक्टली. जे टीनेजर्स म्हणा किंवा कुठल्याही एज ग्रुपमध्ये ते होतं. इव्हन पॅरेंट्स पण करतात मुलांसोबत. अगदी म्हाताऱ्यांमध्ये पण होतं कम्पॅरिझन. म्हाताऱ्यांमध्ये पण होतं. अगदी फर्स्ट क्लास. एक मिनिट, सगळं पहिले मला त्याच्याबद्दल जाणायचं आहे की म्हाताऱ्यांमध्ये कुठे कम्पॅरिझन होतं? कम्पॅरिझन एक अशी गोष्ट आहे ज्याच्यापासून कोणीच वाचलेलं नाही. कोणीच नाही. बापरे. येस, कम्पॅरिझन हे प्रत्येक एज ग्रुपमध्ये होतं, प्रत्येक ह्याच्यात होतं. अगदी तुलाच म्हणजे अतिशोक्ती नको वाटायला, पण जेव्हा असे पेशंट्स ॲडमिट असतात ना आजूबाजूला, त्यांच्यात पण होतं, अरे तो लवकर रिकवर होत आहे, मी कधी होणार लवकर रिकवर, त्यालाच सुट्टी करून दिली साहेब तुम्ही, आमची सुट्टी कधी करणार, अगदी या लेवलपर्यंत होतं. पण कम्पॅरिझनचा एक फॉर्म असा असतो की तुझ्याकडे आहे ते किंवा तुला मिळालं आहे आणि मला मिळालं नाही, सो आय फील इनसेक्युअर्ड, जलस अँड अँग्री. ओके, हा एक वेगळा ॲस्पेक्ट झाला कम्पॅरिझनचा. दुसरा कम्पॅरिझनचा ॲस्पेक्ट असा असतो की यू गेट समथिंग, आय डोंट गेट इट, अँड देन आय ट्राय टू गेट दॅट थिंग. हा थोडासा बेटर व्हर्जन आहे कम्पॅरिझनचा. ओके. सो आता सहसा जेव्हा आपण डे टू डे लाईफमध्ये कम्पॅरिझन होतं किंवा करतो, तर हे रिअल सिच्युएशन्समध्ये होतं. ओके नाही भाऊ, तुला बेस्ट प्लेअरचा अवॉर्ड भेटला आणि शेट माझ्याकडनं तो मिस झाला. हे रिअल फॅक्ट बेस्ड कम्पॅरिझन आहे. रिअल लाईफ फॅक्ट बेस्ड कम्पॅरिझन. सोशल मीडियामध्ये काय असतं, दिस इज मोस्ट ऑफ द थिंग्स आर फेक. आय एम टेलिंग यू. ॲज अ सायकॅट्रिस्ट मी त्या खुर्चीवर बसतो, त्याच्यामुळं समाजाचं एक घाणेरडं चित्र आमच्या समोर येतं. लोक स्वतःला जसं प्रोजेक्ट करतात फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, तसे ते नसतात. टेक इट फ्रॉम मी, तसे ते नसतात. सो त्याला बळी पडू नका. अगदी दिसत सुद्धा नाहीत तसे, ड्रेसिंग सेन्ससुद्धा तशी नसते. ते जो आनंद दाखवतात तसं काहीही नसतं. दिस इज अ फॉल्स ट्रॅप. ओके. बरेच पेशंट्स असं, आता कधी कधी पेशंट्स आपले कॉमन फ्रेंड्स असतात किंवा हे असतात, किंवा एखादा फ्रेंड असतो जो ॲब्रॉडला गेला, बाबा त्यांनी फोटोज टाकले, हे टाकले, आपल्याला वाटतं यार काय भारी माणूस आहे, एकदम किती आनंदी आहे, किती हे. 2 आठवड्यानंतर तो ओपीडीत येतो, रे की सर मला ते झोप येत नाही. का रे बाबा, काय झालं, झोप नाही? तू तर इतका खुश आहे, तुझे पोस्ट बघितले मी. अरे वो सब ठीक है, वो तो डिस्ट्रॅक्ट करने के लिए मैं गया था उधर. म्हणजे अशी उत्तरं भेटलेली आहेत. रिअल लाईफ केसेस सांगतोय मी तुला. सो डोंट फेक करण्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व आहेत. हां, किंवा त्याला आपण फेक करण्या असं न म्हणता आपण असं म्हणूयात की जे रिअल लाईफमध्ये मिसिंग असतं ना, ते त्या सोशल मीडियातनं घेण्याचा प्रयत्न असतो. सो दे आर ट्राईंग टू फिल द व्हॅक्यूम. नाव इट मेक्स मोर सेन्स. हां, आणि हे ते बिचाऱ्या बघणाऱ्याला कळत नाही रे. त्याला ते खरं वाटायला लागतं. आणि हिअर द प्रॉब्लेम अरायसेस.
ओके, सो आय वुड से की हे कम्पॅरिझन तुम्ही त्यांच्या व्हर्च्युअल लाईफचं कम्पॅरिझन तुमच्या रिअल लाईफशी करताय. ओके, दिस इज अ मिसमॅच. तुला फरक लक्षात आलाय का? करायचंच आहे बाबा तुम्हाला कम्पॅरिझन, तर रिअल टू रिअल करा. बरोबर. व्हर्च्युअल टू रिअल नका करू. ओके, कारण व्हर्च्युअल कधीच ऐकणार नाही रिअलला. व्हर्च्युअलमध्ये तुम्ही कसंही काहीही क्रिएट करू शकता. मी माझा रंग सावळा आहे, तुम्हाला गोरा दाखवू शकतो कॅमेऱ्यामध्ये. हो, दाखवू शकतो. सो असा तो ट्रॅप असतो. सो कम्पॅरिझन हे नाही करायला पाहिजे. टीनेज हा जो एज असतो तो मोस्टली इमोशनल इम्बॅलन्सचा असतो. तर सोशल मीडियामुळे काय काय होतं, कसं ते मॅग्निफाय करतात ह्या सगळ्या गोष्टी, किंवा त्याचा कसा इम्पॅक्ट पडतो टीनेज अपब्रिंगिंगमध्ये. तुला एक गंमत सांगू का? हां. जेव्हा फोन हातात येतो ना तेव्हा सगळेच टीनेजर बनतात. तुझे आजी असो, आजोबा असो, एव्हरीबडी बिकम्स अ टीनेजर. टीनेज एक अशी अवस्था असते, ओके. जेव्हा दे फील दे नो एव्हरीथिंग. हां. दे फील दे नो एव्हरीथिंग अँड दे कॅन हँडल एव्हरीथिंग. ओके. ओके, आणि तू जर बघितलंस की मोस्ट ऑफ द मूवीज झालं, हे मॉल्समधले ॲड्स झाले, हे झालं, हे सगळे टार्गेट कोण असतं याच्यात? टीनेजर्सच असतात. कारण ते खूप लवकर इन्फ्लुएन्स होतात. ओके, सो ते कुठल्याही गोष्टीने इन्फ्लुएन्स होऊन जातात खूप लवकर, खूप इझिली इन्फ्लुएन्स्ड होतात. बरोबर आहे. आणि आजकालचा जर ट्रेंड तू बघितलास तर हॉलिवूडच्या मूवीज, नंतर त्या घाणेड्या वेब सिरीज, हां. त्यांना सगळ्यांना टीनेजर्सला असं वाटतं की जर आपण असं काही केलं तरच आपण पॉवरफुल आहेत आणि इफेक्टिव्ह आहेत. जर आपण नॉर्मल भाषेत बोललो तर वी आर हेल्पलेस पुअर गाय, आणि जर आपण 4 शिव्या देऊन बोललो तर असं तो एक भारी फिलिंग येते ते. बरोबर आहे. सो ते नकळत इन्फ्लुएन्स होतात हे सगळे मोस्ट ऑफ द टीनेजर्स म्हणूयात, की ह्या सगळ्या तुम्ही इंटेक काय, हे बघ कसं असतं सामर्थ्य, तुम्ही जसं खाता ना, जेवण जसं खाता तसं शरीर बनतं. बरोबर. आणि जसं तुम्ही फिडिंग्स ब्रेनला देणार तसं तुमचं ब्रेन काम करायला लागतं. हळूहळू तशी पर्सनॅलिटी बनायला लागते. तर ठीक आहे, आता सोशल मीडिया एक श्राप आहे का वरदान आहे हे प्रत्येकाचा पर्सनल चॉईस झाला, पण हाऊ वी कॅन गेट आउट ऑफ इट. तर येस, डेफिनेटली ह्याला उपाय आहे. एवढी सगळी चर्चा ऐकल्यावरती एवढं तर आपल्याला क्लिअर आहे एक ग्रॉस गोष्ट, की बाबा या वस्तूला जर आपण व्यवस्थित हँडल नाही केलं तर हे डॅमेज करू शकतं, आणि काय काय नुकसान होतात ते पण आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. हो. सो जर हे नुकसान आपण लक्षात ठेवले तर दिस विल मोटिवेट अस टू यूज मोबाईल फोन्स ऑर सोशल मीडिया ज्युडिशियसली. ओके, काहीतरी मोटिवेशन पाहिजे. सिग्नलवरती जर ट्रॅफिक पोलीस नसेल तर धडाधड तोडतात पब्लिक सिग्नल, पण तोच जर ट्रॅफिक पोलीस आहे फक्त शिट्टी हातात आहे तरी तो थांबतात. 80% तरी थांबतात, 20% त्यांनाही जुमानत नाही, पण ॲटलिस्ट 80% तरी थांबतात. सो जेव्हा आपल्याला त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट माहिती असतो किंवा कळतो तेव्हा ॲटलिस्ट थोडं तरी आपण कॉशियस होतो. सो सगळ्यात पहिले बुद्धी आपल्याकडे हे जे दिलं आहे ना देवानी, हे खूप छान टूल आहे. स्टेप 1 इज एज्युकेटिंग युअर सेल्फ. हां, आणि इवन एज्युकेट करायच्या आधीसुद्धा ना आय वुड लाईक टू से ऑब्झर्व युअर सेल्फ. ऑब्झर्व युअर, काहीच नका करू तुम्ही, फक्त स्वतःला, जसं आता मी तुला ऑब्झर्व करतोय तसंच तुम्ही कधी स्वतःला ऑब्झर्व करा की बाबा सकाळी काय उठलो आपण, काय केलं, ब्रश करायला किती वेळ लागला. फक्त ऑब्झर्व करायचं, काहीच कॉमेंट्स नाही करायचे स्वतःवरती, काही कन्क्लूड नाही करायचं, काही मोटिवेटही नाही करायचं स्वतःला, जस्ट ऑब्झर्व इट. तर ऑब्झर्व केल्यावरती तुम्हाला स्वतःचेच पॅटर्न्स कळायला लागतात. कधी सोशल मीडिया यूज करता, कसं करता, रिकामा वेळ म्हणून करताय का, राग आलाय म्हणून करतायत का, डिस्ट्रॅक्ट व्हायचं म्हणून करतायत का, टाइमपास करायचं म्हणून करतायत, हे स्वतः करायचं नाहीये म्हणून काही करायचं नाही म्हणून करतायत का, एंटरटेनमेंटसाठी करताय का, एज्युकेशनसाठी करताय, आणि करताय तर किती वेळ करताय, पर्पज काय त्याचा.
आणि तेवढं यूज केल्याच्या नंतर काय मिळतं आहे आपल्याला, हे सगळं केव्हा कळेल जेव्हा तुम्ही ते ऑब्झर्व कराल. एक प्रोडक्टिव्हिटी स्केल. हां, असं म्हणतात 20th सेंचुरीमध्ये डेटा इज एव्हरीथिंग. सो दिस इज अ डेटा ऑफ युअर बिहेवियर. हां. सो फर्स्ट कलेक्ट द डेटा. अर्ध्या अधिक काम हे डेटा कलेक्शननेच होऊन जातं. हे खाडकन डोळे उघडतात, अरे आपण काय करतोय. येस. पण तेवढा वेळ तुम्ही थोडासा द्यायला पाहिजे स्वतःला ऑब्झर्व करण्यासाठी. 2-4 दिवस, 5 दिवस, आठवडाभर ऑब्झर्व करा तुम्ही कसा यूज करता मोबाईल, आणि तुम्हाला लक्षात येईल की मल्टिपल फॉल्टी पॅटर्न्स आहेत आपल्या यूजमध्ये सोशल मीडियाच्या, मोबाईलच्या. आणि मग हे लक्षात आल्यावर दॅट इज द टाईम टू इंट्रोस्पेक्ट. मग थोडंसं इंट्रोस्पेक्ट करा आणि स्वतःला विचारा की हे जे काही आपले लाईफचे गोल्स आहेत याला मॅच करणारं हे बिहेवियर आहे का नाही आहे. डज दिस बिहेवियर इज मॅचिंग युअर गोल, राईट? हा प्रश्न विचारायला पाहिजेत. याला आपण थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन्स म्हणतो. थॉट प्रोवोकिंग म्हणजे काय, की असे प्रश्न जे आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. बरोबर. ओके. आणि मग हे सेल्फ ॲनालिसिस जर झालं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या गोलप्रमाणे हे यूज नाही आहे, गोलच्या अनुरूप हे यूज नाही आहे. सगळ्यात फर्स्ट कम टू द कन्क्लुजन की याला अनुरूप करायचं आहे, गोलच्या अनुरूप करायचं आहे. ते डिसिजन घेणं इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यावरती सोल्युशन आपण बाय द टाईम काढू. कारण तुम्ही इतका वेळ तुम्ही किंवा आयुष्याचे कितीतरी वर्ष तुम्ही रेग्युलर यूज केला आहे. सो असं काहीच नाही आहे जे की तुम्ही 10 मिनटात किंवा 1-2-3 दिवसात सॉल्व्ह करणार आहे. तो एवढा इझी प्रॉब्लेम नाहीच राहिलेला आहे. याला एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुला एक सिगरेट किती रुपयात येते? कुठली पण बेसिक सिगरेट 10-15 रुपये. 10-15 रुपयात येते. एखादा माणूस जातो, स्मोक करतो, 10 रुपये द्यायला काही वाटत नाही ना, नाही वाटत. इजंट इट? जातो, सकाळी जातो, दुपारी जातो, संध्याकाळी जातो, कधी बोर झालं म्हणून जातो, कधी काही काम नाही आहे म्हणून जातो, कधी गर्लफ्रेंडशी भांडण झालं म्हणून जातो, कधी टेन्शन आलं म्हणून जातो. आणि ही नेवर कॅल्क्युलेट्स दिस, ही नेवर सीज हिमसेल्फ. मग एखादा आठवडा जर त्यांनी स्वतःचं हे पॅटर्न ऑब्झर्व केलं आणि बघितलं की अरे मी पर डे 10 सिगरेट स्मोक करतोय, 10 × 50 15 किती होता? 150 रुपीज पर डे. बापरे, दिवसाला 150 रुपये खर्च करतो, महिन्याचे किती होतील ते? जाण्या येण्याचा खर्च वेगळा, जाण्या येण्याचा खर्च वेगळा, आणि तो टाईम पण ना. तर एखादी सिगरेट स्मोक करायला तुला 10 ते 15 मिनटं लागतात. 15 आठवड्याचे किती, म्हणजे आर्समध्ये जातात ना ते. सो हा जर डेटा तू कलेक्ट केलास की आठवड्याभरात मी जवळपास 4 तास माझे सिगरेटमध्ये जातात, माझे जवळपास एवढे रुपये जातात, आणि माझे लंग्स एवढे % डॅमेज होतात. बस एवढंच बघायचं फक्त, काहीही मोटिवेट करायची गरज नाही. आपोआप ते मोटिवेशन येतं. सेम इज ट्रू विथ सोशल मीडिया. ऑब्झर्व युअर सेल्फ, कलेक्ट द डेटा, मॅच इट विथ युअर गोल्स, अँड देन स्टार्ट द चेंज. सो कोणी तुम्हाला कोणत्याही प्रॉब्लेममध्ये बाहेर काढण्यासाठी कोणी तिसरा माणूस येऊन तुम्हाला हेल्प नाही करणार आहे. जे काही करायचं आहे स्वतःला करायचं आहे. येस, दॅट इज व्हेरी ट्रू. जे काही आहे ते आपल्यालाच करावं लागतं. आता ज्यांनी पण इथपर्यंत आपला पॉडकास्ट ऐकला आहे, एक लास्ट टेक अवे मेसेज काय असेल तुमचा? टेक अवे मेसेज देण्यासाठी मी तुला एक प्रश्न विचारतो. ओके. व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर सक्सेस? कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी केव्हा येते? यू नीड टू हॅव दॅट वन थिंग. पॅशन. अलॉंग विथ इट डिसिप्लिन. इवन मोर इम्पॉर्टंट, मोटिवेशन. ट्राय मोर. ॲबिलिटी टू स्टे फोकस्ड. ओके. ॲबिलिटी टू स्टे फोकस. तर तुम्ही फोकस्ड असाल तरच तुम्ही डिसिप्लिन राहाल, तरच तुम्ही कन्सिस्टंट राहाल. बरोबर. ज्या क्षणी फोकस ब्रेक झाला तिथे तुमचं मोमेंटम ब्रेक होतं. तो फिनॉमिना बघितला असशील ना, की मस्त क्रिकेट बॅट्समन मस्त बॅटिंग करतोय आणि टी ब्रेक झाला, टी ब्रेकच्या नंतर अचानक तो आउट होऊन जातो. हां. येस. कसं काय आउट होतो? मोमेंटम ब्रेक होतं, त्याचा फोकस तुटतो तिथे. ओके. आधीच्या काळात इंद्रदेव अप्सरा पाठवायचे खाली, हो त्या ऋषीचा फोकस तोडा. आता ते अप्सरेची गरज नाही. आता एक नोटिफिकेशन आलं की फोकस तुटून जातो आपला, एक पॉपअप मेसेज आला की फोकस. सी हाऊ मेनी टाइम्स आपला ब्रेक होतो. जर आता इमॅजिन कर आपण अर्धा तास बोलतोय आणि अर्ध्या तासामध्ये 4दा जर
फोनची रिंग वाजली किंवा पॉपअप मेसेजेस आले तर ते तुमचा फोकस डिस्टर्ब करणार, तुमची क्वालिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होणार अँड देअरफॉर तुमचा सक्सेस हॅम्पर होणार. सो जर तुम्हाला सक्सीड व्हायचं लाईफमध्ये तर ॲबिलिटी टू डेव्हलप युअर फोकस हे डेव्हलप करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्युडिशियस यूज ऑफ सोशल मीडिया तुम्हाला करता आला पाहिजे. आणि आय होप आपलं जे कॉन्व्हर्सेशन आज झालं आहे त्यातनं त्यांना काही टेक होम मेसेजेस ऑफकोर्स मिळतील आणि Of ते course. जर त्यांनी यूज केले तर डेफिनेटली त्यांना ज्युडिशियस यूज ऑफ सोशल मीडिया हे करता येईल. सो थँक्यू सर आल्याबद्दल. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू.